जेव्हा पुरुष मनापासून प्रेम करू लागतो तेव्हा तो हे 6 गुप्त संकेत देतो. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय केवळ माहितीसाठी नाही तर हा तुमच्या नात्यातील सर्वात मोठ्या गुपिताचा उलगडा आहे. तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीच्या हृदयातील सर्वात खोल आणि शांत कप्प्यात तुमच्यासाठी नेमकी कोणती भावना दडलेली आहे. तुम्ही अनेकदा विचार करत असाल, त्याचे बोलणे गोड आहे, त्याची काळजी घेण्याची पद्धतही आकर्षक आहे, पण हे प्रेम आहे की केवळ आकर्षण? हा गोंधळ आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो, कारण पुरुषाच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. ते थेट बोलून होकार देत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून आणि नजरेतून ते एक अदृश्य संदेश देत असतात. हा संदेश इतका सूक्ष्म, नाजूक आणि रहस्यमय असतो की तो सहजासहजी पकडता येत नाही. पण जर तुम्हाला पुरुषाचे मानसशास्त्र योग्यरित्या समजून घेता आले तर तुम्ही त्याच्या हो किंवा नाहीच्या निर्णयावर सहज पोहोचू शकता. आज आपण त्याच गूढ संकेताचा मागोवा घेणार आहोत. हे संकेत दाखवतील की तुम्ही त्यांच्या जीवनातील एक साधारण व्यक्ती आहात की त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा आणि स्वप्नांचा आधारस्तंभ आहात. तो तुम्हाला एक सोयीची साथ मानतो की तुमच्याशिवाय त्याच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आज आपण अशा 6 शक्तिशाली पण गुप्त संकेताचा पडदा उघडणार आहोत. हे संकेत तुम्हाला सांगतील की तो तुम्हाला केवळ पसंत करतो की खरंच तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. तुमचा हात धरणं, तुमच्याकडे पाहणं किंवा तुमचं बोलणं ऐकणं, या मागचा मनोवैज्ञानिक अर्थ काय आहे हे आज तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या नात्याच्या खोलवर दडलेल्या सत्याची गुरुकिल्ली आहे. तुमचं नातं एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण हे 6 गुप्त इशारे ओळखायला शिकलात तर तुम्हाला त्यांच्या आयुष्यात तुमचं अविचल स्थान काय आहे हे लगेच कळेल. लक्षपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुमच्या नात्याची दिशा कायमची बदलून तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर करेल. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या अत्यंत महत्वाच्या संकेतापासून. तो तुमच्या लहान सहान गोष्टी अचूकपणे लक्षात ठेवतो. हा इशारा वर करणे खूप साधा वाटतो, नाही का? पण या साधेपणातच नात्याची खरी खोली दडलेली आहे. विचार करा, आपल्या या धावपळीच्या जीवनात आपण किती गोष्टी विसरतो. काल आपण कोणाला काय सांगितलं, आपण कुठे जेवण केलं किंवा आठवड्यापूर्वी आपल्या मैत्रिणीने कोणती तक्रार केली होती. पण जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला मनापासून आणि खोलवर प्रेम करू लागतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सूक्ष्म गोष्टीची नोंद नकळतपणे करत असतो. तुम्ही सहज बोलून गेलेली एखादी गोष्ट, जसं की तुम्हाला ठराविक ऋतूत कोणत्या फुलाचा सुगंध आवडतो, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो किंवा तुमच्या लहानपणीची एखादी आठवण जी सांगताना तुम्ही खूप हसता, या सर्व गोष्टी त्याच्या अदृश्य नोटबुक मध्ये नोंदवल्या जातात. हे केवळ त्याची चांगली स्मरणशक्ती नाही, हे पुरुषाच्या मानसशास्त्रातील अत्यंत महत्वाचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीमध्ये आपण भावनिक गुंतवणूक करतो त्या व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपलं मन आपोआप जपून ठेवतं. त्याला तुमचा आनंद, तुमची आवड निवड आणि तुमचा स्वभाव खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असतो. याची परीक्षा कशी घ्यायची? जर तुम्ही कधीतरी कॅज्युअली सांगितलं असेल की तुम्हाला एका विशिष्ट बेकरीतील चॉकलेट पेस्ट्री खूप आवडते आणि काही दिवसांनी तो कोणतंही कारण नसताना ती पेस्ट्री घेऊन तुमच्या समोर उभा राहिला, तर हा केवळ एक साधा जेस्चर नाही, तो नकळतपणे तुम्हाला संदेश देत आहे, मी तुम्हाला ऐकतो आहे, मी तुझ्यावर लक्ष केंद्रित करतो आहे आणि तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या इतक्या लहान सहान गरजा आणि भावना लक्षात ठेवते, याचा अर्थ असा आहे की तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि तुमच्या आनंदाचा मनापासून आदर करतो. हा इशारा सिद्ध करतो की तुमच्या नात्याची मुळे केवळ आकर्षणावर नव्हे तर तुमच्या भावनिक आणि मानसिक स्वीकृतीवर आधारित आहेत. लक्षात ठेवा, तो तुमच्यासाठी वेळ काढतो कारण तुमच्या तपशिलांना महत्व देतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या अत्यंत निर्णायक संकेताकडे. तो तुमच्या सोबत क्वालिटी टाइम घालवण्यावर जोर देतो. आजच्या डिजिटल युगात वेळ ही सर्वात मोठी करन्सी आहे,
प्रत्येकाच्या हातात मोबाईल, डोक्यात कामाचा ताण आणि आयुष्यात हजारोंची गर्दी. अशा वेळी तुमच्यासाठी विशेष वेळ काढणं हा केवळ शिष्टाचार नसून भावनिक वचनबद्धता आहे. पण वेळ घालवणे म्हणजे नुसते एकत्र बसणे नव्हे. क्वालिटी टाइम म्हणजे काय? जेव्हा तो तुमच्या सोबत असतो तेव्हा त्याचे डोळे सतत मोबाईल कडे नसतात, त्याचे सगळे डिव्हाइसेस बाजूला ठेवलेले असतात आणि त्याचे संपूर्ण लक्ष तुमच्याकडे असते. तो तुमच्या बोलण्याकडे उत्सुकतेने पाहतो. अगदी तुम्ही बोलत नसतानाही त्याला फक्त तुमच्या आजूबाजूला शारीरिकरित्या उपस्थित राहायचे नसते, तर तुमच्याशी खोलवर कनेक्ट व्हायचे असते. जर एखादा पुरुष तुम्हाला मनापासून चाहत असेल तर तो तुमच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवतो. तो तुमच्यासोबत हसतो, गंभीर विषयावर बोलतो आणि कधी कधी तर फक्त शांत बसून तुमच्या असण्याचा आनंद घेतो. उदाहरणार्थ, तुम्हाला खूप तणाव असेल आणि तुम्ही खूप थकला असाल, अशा वेळी तो तुम्हाला लाख सल्ले देत नाही. तो फक्त तुमचा हात पकडतो किंवा तुमच्या जवळ शांतपणे बसून राहतो आणि तुम्हाला ऐकतो. हे शांतपणे उपस्थित राहणे हे दर्शवते की तो तुमच्यासाठी भावनिकरित्या उपलब्ध आहे. वेळेची ही गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे, कारण ती सिद्ध करते की तो तुमच्या जवळ केवळ आजचा दिवस नाही तर दीर्घकाळच भावनिक नातं शोधत आहे. आणि आता नात्याची खरी किंमत दर्शवणारा तिसरा महत्वाचा इशारा, तो तुमच्या भावनांचा आणि तुमच्या वैयक्तिक मर्यादांचा पूर्ण आदर करतो. सुरुवातीच्या आकर्षणाच्या टप्प्यात लोक अनेकदा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याच्या निर्णयांना कमी लेखतात. पण सच्चा प्रेम करणारा पुरुष कधीच असं करत नाही. हा आदर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. त्याला तुमच्या मनात काय चालले आहे, तुमच्या मर्यादा काय आहेत हे व्यवस्थित समजते. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा कोणत्या एका कारणामुळे तुम्हाला भावनिक अस्वस्थता वाटत असेल तर तो तुमच्या नाहीचा आदर करतो. तो तुमच्यावर दबाव टाकत नाही, तुम्हाला लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तुमच्यावर तुला काही कळत नाही असा आरोपही करत नाही. तो तुमच्या नाहीला होय इतकंच महत्व देतो. त्याला हे चांगलंच ठाऊक आहे की तुमचा मानसिक आणि भावनिक आराम त्याच्या तात्पुरत्या आनंदापेक्षा अधिक महत्वाचा आहे. तुमच्या भावनांना किंमत देणे हे सिद्ध करते की त्याला फक्त तुमचा सहवास नकोय, तर त्याला तुमच्यासोबत एक भावनिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्थिर वातावरण तयार करायचं आहे. जेव्हा एखादा पुरुष तुमच्या भावनांची काळजी घेऊन स्वतःच्या वर्तनात बदल करतो तेव्हा समजा की त्याने तुम्हाला त्याच्या हृदयात एक विशेष स्थान दिलेले आहे. आता वळूया चौथ्या आणि नात्यातील कसोटी दर्शवणाऱ्या अत्यंत महत्वाच्या संकेताकडे. तो तुमच्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवतो. त्याग हा शब्द ऐकल्यावर लगेच मोठ्या नाट्यमय गोष्टी आठवतात, नाही का? पण खरा त्याग त्या मोठ्या कृतीमध्ये नसतो, तो रोजच्या लहानसा ऍडजस्टमेंट मध्ये दडलेला असतो. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला मनापासून चाहू लागतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या गरजा, स्वतःचा आराम आणि स्वतःचे हट्ट बाजूला ठेवून तुमच्या कल्याणाला अधिक प्राधान्य देतो. उदाहरणार्थ, त्याला विकेंडला मित्रासोबत बाहेर जायचं असेल पण तुम्हाला घरात राहून आराम करायचा असेल तर तो तुमचा निर्णय सहज स्वीकारतो. तो त्याची आवडती टीव्ही सिरीज न पाहता तुम्हाला आवडणारे काम तुमच्यासोबत करतो. हे छोटे त्याग सिद्ध करतात की तुमचा आनंद त्यांच्या स्वतःच्या आनंदापेक्षा महत्वाचा आहे. पुरुषाच्या मानसशास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्या व्यक्तीमध्ये आपण भावनिकरित्या खोलवर गुंतलेले असतो तिच्यासाठी आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे आपल्याला सहज शक्य होते. हा त्याग केवळ दर्शवतो की तो तुमच्या नात्यात केवळ घेणारा नाही तर देणारा आहे. लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे हिशेब नव्हे, प्रेम म्हणजे देण्याची तयारी. हे लहान त्याग त्याच्या खऱ्या आणि निस्वार्थ भावनाचे प्रतीक आहेत. आणि आता आपल्या नात्यातील सुरक्षिततेची भावना दाखवणारा पाचवा इशारा, तो तुमच्या सुरक्षिततेला आणि आनंदाला आपले सर्वोच्च प्राधान्य देतो. इथे सुरक्षितता याचा अर्थ फक्त शारीरिक संरक्षण नाही, ही भावनिक आणि मानसिक सुरक्षितता आहे.
तो तुमच्यासाठी एक असं सुरक्षित ठिकाण तयार करतो जिथे तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या अस्सल रूपात राहू शकता. जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत असता तेव्हा तुम्हाला शांत, सुरक्षित, निवांत आणि आधाराची भावना मिळाली पाहिजे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात किंवा संकटात असाल आणि तो तुम्हाला घाबरू न देता शांतपणे मार्गदर्शन करत असेल, तुमच्या समस्यावर उपाय शोधायला मदत करत असेल, तर हेच त्याची खोलवरची बांधिलकी दर्शवते. तो नेहमी हे सुनिश्चित करतो की तुम्ही तणावमुक्त आणि आनंदी असाव्यात. तुमच्या डोळ्यातला एकही अश्रू, तुमच्या चेहऱ्यावरचा थोडासाही तणाव त्याला सहन होत नाही. तो तुमच्या आनंदाला त्याच्या सोयीपेक्षा जास्त महत्व देतो. हा इशारा सिद्ध करतो की त्याच्या आयुष्यात तुम्ही फक्त साथीदार नसून तुम्ही त्याच्या जगाचा केंद्रबिंदू आहात. तुम्ही त्याच्यासाठी केवळ एक व्यक्ती नसून जपून ठेवण्याची आणि सुरक्षित ठेवण्याची एक मूल्यवान ठेव आहात. आता आपण नात्यातील सत्यता आणि विश्वासार्हता दर्शवणाऱ्या 6व्या आणि सर्वात निर्णायक संकेताकडे आलो आहोत. तो आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य राखतो. याचा अर्थ काय? प्रेम म्हणजे अचानक आणि कधीतरी केलेली एखादी मोठी दिखाऊ कृती नसते. प्रेम ही रोजच्या लहान सहान सातत्यपूर्ण कृतीची साखळी असते. जेव्हा एखादा पुरुष मनापासून तुम्हाला चाहू लागतो तेव्हा तो केवळ मूड आला म्हणून भावनिक होत नाही. त्याची काळजी, त्याचा आधार आणि त्याचे प्रेम नियमितपणे तुमच्या समोर येत राहते. उदाहरणार्थ, तो तुमच्या लहान गोष्टी नेहमी लक्षात ठेवतो. तो नियमितपणे तुमच्या सोबत क्वालिटी टाइम घालवतो. तो नेहमी तुमच्या भावनांचा आदर राखतो. हे सगळे संकेत तो सतत देत राहतो. आज खूप प्रेम दाखवले आणि उद्या पूर्णपणे दुर्लक्ष केले असं तो करत नाही. त्याच्या वागण्यात जी स्थिरता आहे तीच त्याच्या भावनांची सत्यता सिद्ध करते. हे सातत्य तुमच्या नात्यात खरा विश्वास आणि भावनिक सुरक्षा निर्माण करते. हे दर्शवते की त्याचे प्रेम आणि काळजी ही केवळ तात्पुरती भावना नाही, तर तो तुमच्यासोबत दीर्घकाळ टिकणारे नातेसंबंध तयार करण्यासाठी अत्यंत गंभीर आहे. लक्षात ठेवा, सातत्य म्हणजे वचनबद्धता. त्याची भावना खरी आहे आणि त्याच्या आयुष्यातील पुढच्या प्रवासात तुम्ही नेहमी सोबत असाव्यात हीच त्याची इच्छा आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण त्या 6 अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त संकेताचा उलगडा केला, जे सिद्ध करतात की तुमच्या आयुष्यातील तो खास पुरुष तुम्हाला केवळ पसंत करत नाही, तर मनापासून आणि जीवापाड तुमच्यावर प्रेम करतो. खरं प्रेम कधीही मोठ्या घोषणांमध्ये किंवा दिखाऊ भेटवस्तूमध्ये लपलेले नसते.